नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण चिखलीमध्ये आलो एका कंपनीमधून. त्यांचा जो वॉटर हीटरचा टँक आहे, त्याच्यामध्ये कॉईल आहेत आणि ते कंपनीतले जे सिमेंटचे ब्लॉक टेस्टिंग करण्याचे जे मशीन आहे आणि त्याचे कॉईल वगैरे खराब झाले आपण, तर ते आता कॉईल चेक करणार आहे, रिप्लेस करणार आहे. तर आपण आज ह्या चिखली साईडला आज आलो आहे ह्या साईडला. तर बघूया आता आपण कॉईल वगैरे चेक करून. तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा. ते कॉईल चेक करणार आहे, इलेक्ट्रिकलचं काम आहे साईडला. तर अशोक ब्लॉग्स वीज मित्र आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता जो ही मशीन आहे, टँक आहे ना, ह्या टँकमध्ये कॉईल आहेत बघा. आता ह्यातली ना ह्या कस्टमरची कंप्लेंट होती की ह्याच्यामध्ये पाणी गरम होत नाही. तर येऊन आम्ही आता इथं चेक करतो. तर ह्या साईडला आपला हनुमंत इलेक्ट्रिशियन पार्टनर आपला ह्या साईडला ते खोलतोय. आणि आता ह्या साईडला जी कॉईल आहे ते त्याची बघा, ह्या साईडला मधली जी कॉईल आहे ना ती पूर्ण फुटलेली बघा. ती पूर्ण आताच फुगल्यासारखी दिसते. मधली कॉईल आपण ती चेंज करणार आहे. तर आता आपण ही कॉईल रिप्लेस करणार आहे. एक ठिकाणी जे हीटर मॅन्युफॅक्चरिंग आहेत त्यांच्याकडे आपण ही कॉईल घेऊन जाणार आहेत आणि ही सेम ह्याच वॅटची, सेम ह्याच किलोवॅटची लांबीची आपण कॉईल आणून ह्या साईडला इन्स्टॉलेशन करणे. तर आपले असेच ह्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला इलेक्ट्रिशियन वायरमनचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. तर आपले व्हिडिओज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. हे टाकी पण पूर्ण क्लीन होऊन जाईल आणि हे फुटण्याचे जास्तीत जास्त चान्स कशामुळे असतं माहिती का? तर ह्यामध्ये जर तुम्हाला पाण्याची लेवल जर व्यवस्थित नाही ठेवली, पाणी कमी ठेवलं, तर ही शक्यतो कॉईल खराब होती. तर ह्याच्यामध्ये ते सिमेंटचे ब्लॉक टाकतात आणि ह्या टेम्परेचरला टेस्टिंग करतात. तर आज आपलं ह्या कंपनीचं काम आहे चिखलीमध्ये. तर बघूया आता हे पूर्ण कॉईल खोलून. तर बघूया आता काय प्रॉब्लेम आहे. ती कॉईल खोलून घेऊन जाणार आहे आणि जिथं हे मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे त्या साईडला आपण त्यांना ही कॉईल देऊन दुसरी नवीन कॉईल बनवून इथं ह्या ठिकाणी इन्स्टॉलेशन करणार आहे. तर आता ह्या साईडला खोलून आपण घसरकून त्याला ही आतली कॉईल काढूया. सर घ्या अलीकडे. बाद में करो. इसके नीचे एक पत्थर डालने का और साफ करो। पहले तुम कर लो। हाँ, पूरा टाकी क्लीन करके रखो. हम ये कॉईल वगैरह सब निकाल के लेके जाते हैं. कॉईल निकाल लो तब मैं साफ करता हूँ। ठीक आहे, चलेगा ना. तर आपण आता ही मित्रांनो सगळी कॉईल खोलणार आहे ह्याची. तर पहिलं पलीकडच्या साईडला जे इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे तर इलेक्ट्रिकल कनेक्शन पण चेक करूया. जवळ काय काय तिथं. तर या साईडला ते SSR आहे त्यांचे ऑन ऑफ स्विच आहेत. हां, बटन जळतात ना सर. जवळ का स्विच आता. हां, ते बटन पण टाकायचे. किती येतं ते MCB वगैरे आहेत का? तर ह्यामध्ये त्या कॉईलचे कनेक्शन आहेत खालच्या साईडला. कॉईल आतली वायरिंग वगैरे तर सगळी व्यवस्थित आहे. कॉईलच खराब झालेली त्याची. तर आपण ह्या पद्धतीने आता सगळं खोलून वगैरे घेऊया. हो का, हे कॉईल बघ कशी जळली. हो का, फुटली ह्या साईडला, फुटली ह्या साईड सगळी फुटली कॉईल. इकडं पण सडली बघा कॉईल ही. तर आपल्याकडे मित्रांनो असेच डॉमेस्टिक, इंडस्ट्रियल आणि कमर्शियलचे इलेक्ट्रिकल काम असतात. ह्या साईडला बघा, ह्या साईडला ते कनेक्शन आहे त्याचं. ते कनेक्शन वगैरे या साईडला आपण सगळं खोलूया आता. फुटलाय ते नाही झालं, खोललं ते. फुटलाय सगळा हा. तर अशा प्रकारे बघा ही कॉईल कशी फुटली. ह्या साईडला बघा, ही पूर्ण कॉईल फुटल्यामुळे काय झाले, ह्याला टेम्परेचर येत नव्हतं. तर आपण आता ह्या प्रकारची कॉईल जे मॅन्युफॅक्चरर कॉईल बनवतात त्यांच्याकडे कॉईल आपण घेऊन जाणार आहे आणि सेम अशा प्रकारची कॉईल आणून ह्या टँकमध्ये बसवणार आहे.
त्यासाठी खोलला आहे ते दाखवते दाखवते नाही दाखवते का हां दाखवते ना हां ते दाखवत नाही तर अशा प्रकारचे आता आपण ह्यातले सगळे कॉईल वगैरे खोलले तर आणि अशा प्रकारचं आपला साईडला आहे ते इलेक्ट्रिकल काम चालतं आहे कंपनीचं. तर हे आपण कॉईल यातले चेक केलं त्याच्यात दुसऱ्या 2 पण कॉईलचा रेजिस्टन्स पाहिजे तेवढा मिळत नाही आहे. तर आपण आता कॉईल चेंज करणार आहेत. तर मित्रांनो अशाच कामासाठी इलेक्ट्रिकल ब्लॉगसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता हे कॉईल बसवतानाचा मी व्हिडिओ तुम्हाला पुढं शेअर करतो.